निमित्त आपण या ठिकाणी झेंडावंदन आपलं पार पडलेलं आहे आणि 76वा प्रजासत्ताक दिन आपण उत्साहामध्ये साजरा केलेला आहे। प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या या ठिकाणी आपले जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत, आपले भावेशभाई मेहता जे नेहमी खरं तर प्रथम तुमचं आभार मानतो की मुंबई गुजराती संघटन आमच्या या सर्व चिमुकल्या मुलांसाठी, आदिवासी समाजातल्या गोरगरीब मुलांसाठी हे संघटन खूप चांगलं काम करतं। गेल्या जवळपास 7-8 वर्षापासून तुम्ही आमच्यासोबत त्रिवेदी सरांसोबत कनेक्ट आहात आणि तुमच्या माध्यमातून आमच्याकडं सगळं साहित्य दिलं जातं। स्टेशनरी पूर्ण वर्षभर पुरेल अशी एवढी तुम्ही स्टेशनरी देता। सामाजिक क्षेत्रामध्ये मुंबई गुजराती संघटनचं काम अतिशय असं अनमोल असं कार्य आहे आणि त्यांनी वेगवेगळे शिबिर असतील, वेगवेगळे हॉस्पिटल असतील आणि त्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या म्हणजे आजारांमध्ये एखादा मुलगा असेल शाळेतला तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ते मदत करत असतात। आणि माझं एक उदाहरण द्यायचं, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो की माझ्या शाळेमध्ये कैलार प्रभुपाडा या ठिकाणी एक छोटा मुलगा होता 3री मधला, कैलास नाव होतं त्याचं। त्याला ऐकायला पण येत नव्हतं आणि म्हणजे बोलायला पण येत नाही, तर त्याचा उपचार करायचा होता म्हणून मी त्याला मुंबईला घेऊन गेलो होतो आणि त्याच्या टेस्टसाठी पैसे लागणार होते, जवळपास 4-5 हजार रुपये लागणार होते। फक्त मी त्रिवेदी सरांच्या माध्यमातून भावेशभाईंना एक विनंती केली फोन करून की 4-5 हजार रुपये लागणार आहेत, तर भावेशभाईंनी एका सेकंदामध्ये कुठलाच विचार न करता ताबडतोब हा सर तुम्ही करून घ्या टेस्ट, मी पैसे देतो असं सांगितलं त्यांनी। त्याबद्दल एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करा। आज भावेशभाईंच्या माध्यमातून आपल्या सर्व मुलांना, माझ्या शाळेमध्ये जवळपास 7 शाळेचा कार्यक्रम झालेला होता, त्याच्या माध्यमातून वर्षभर पुरेल अशी स्टेशनरी आपल्याला त्याने पूर्ण दिलेली आहे। त्यानंतर आमच्या कैलार प्रभुपाडा शाळेला त्याने ग्रिल सुद्धा बनवून दिलं, ते 21 हजार रुपये काहीतरी खर्च आलेला होता, तर त्याने ते ग्रिल सुद्धा बनवून दिलं आणि मुलांच्या पिण्याच्या पाण्याची खूप मोठं असं पुण्याचं असं काम त्यांनी केलेलं आहे। तर त्यांचं खरंच या मुंबई गुजराती संघटन आम्हाला नेहमी आमच्यावर वरद हस्त त्यांचं असायला पाहिजे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि नेहमीच ते आमच्यासोबत कनेक्ट राहतील। आमच्या या सर्व गरजू मुलांपर्यंत ते सगळ्या गोष्टी पुरवतील असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांना खाऊ आणि स्कूलचे जे युनिफॉर्म आहेत, शर्ट आणि पॅन्ट आहेत, तर त्या आपल्या मुलांना बोरपाडा शाळेच्या या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून मुंबई गुजराती संघटनच्या माध्यमातून हे युनिफॉर्म आज विद्यार्थ्यांना वाटप होणार आहेत। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मार्फत मुलांना खाऊ म्हणून शेंगदाणे आणि गूळ आणि त्यानंतर बिस्किट, वडापाव हे पण मुलांना देणार आहेत। खरं तर मी त्रिवेदी सरांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो, कारण त्यांच्या वतीनं म्हणजे सर म्हणजे तुम्ही दुवा आहेत मधले आणि तुमच्या माध्यमातून ते इथपर्यंत येतात, हे सगळं श्रेय तुम्हाला जातं आणि ते तर दाते आहेत आणि म्हणजे देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे अशी म्हण आहे। तसे नेहमी तुम्ही देव करो आणि ईश्वर करो, आपल्याला ईश्वरानं खूप काही द्यावं जेणेकरून तुम्ही पुढे गरजू लोकांपर्यंत पोहोचावं अशी